कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर देवी वर तो हा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम ज्याची गरज तापवाडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे ज्याची गरज तापवाडे कळे काळ पाया पडे कळे काळ पाया पडे कळे काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना पुसा 6-18 जना पुसा 6-18 जना पंढरीचा राणा पुसा 6-18 जना 6-18 जना चिंतिता जयासे भुक्ती मुक्ती कामारी दासे भुक्ती मुक्ती कामारी दासे भुक्ती मुक्ती कामारी दासे चिंतिता दयासे भक्ति मुक्ति कामारि दासे मुक्ति कामारि दासे भक्ति मुक्ति कामारि दासे हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना पुसा 6-18 जना पुसा 6-18 जना जनावे तुका मने जनावे पंढरीचा राणा पुसा 7-18 जना पुसा 7-18 जना पुसा 7-18 पंढरीचा राणा पुसा 7-18 जना पुसा 7-18 बार कुमारी विठोबार कुमार बार कुमारी हरे विठोबार कुमार बार कुमारी
नादातील आरंभाची चाल आपल्या तालुक्याचं कोपरगाव तालुक्याचं वैभव महाराष्ट्रातील आपल्या अभिनव गंधर्व हरिभक्तपरायण रविदास साबा जगदाळे त्याचबरोबर त्यांना साथसंगत करतील संगीत अलंकार प्रवीण महाराज पांडे त्याचबरोबर मृदुंगावर साथ करतील संगीत अलंकार हरिभक्तपरायण संकेत महाराज आरोटे आणि स्टेजच्या उजव्या साईडनं मृदंग सम्राट हरिभक्तपरायण अभिषेक महाराज जगदाळे ज्याची गरजेता पवाडे हो ज्याची गरजेता पवाडे ज्याचे गरजता पवाडे ज्याचे गरजता पवाडे काळ पाया पडे करी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा कळी काळ पाया पड कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा राणा तो हा पंढरीचा राणा सहा चौ अठरा जण हे पुसा सहा चौ अठरा जण रे ना आना आना पुसा पुसा आना पुसा पुसा अठरा जनाना पुसा सहा चौ अठरा जैना पुसा सहा चौ पुसा अठरा जण पुसा अठरा जण अठरा जण पुसा सौ अठरा जना पुसा सात अठरा तो हा पंढरीचा राणा राणा तो हा पंढरीचा विठ्ठल विठ्ठल
पुंडलिक हॅलो वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज गगनगिरी महाराज महाराज की जय गगनगिरी महाराज की जय ज्याची गरज तापवाडी कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चौवाठ राजना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी हा तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चौवाठ राजना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चौवाठ राजना समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडराणां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चौवाठ राजाना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी एक कूलरचा प्रॉब्लेम येत असेल तर बंद केली तरी चालतील हा कूलरचा स्टेजवरचे ते पण बंद करावं ते कूलर इकडचं पण ते बंद करा हां ते साऊंडचा प्रॉब्लेम ओके हां आता कळेल तुम्हाला आवाज आता वाढवा हॅलो 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 हां ते पाण्याचं पण बंद करा हे समोर दोन पाण्याचे आहे ना आता या पावसानं समाधान होणार नाही बरोबर आहे ना ते कुठे आहे मंडपवाले विठाला विठाला मा वजन आहे कमी तुम्ही अजिबात हलू नका मी उडायलो नाही इथं असा हात धर पहिलाच बारीक झालो मी तुम्ही उड्या हाणायला लागली मी ते माईकचा मग मिळच बसा लक्षात ज्याची गरज तर अजिबात टाळकऱ्यांनी फक्त टाळ वाजवा एकदम सायलेंट चालू दे हां ज्याची गरज आता पवाडी कळी काळ पाया पडे हां जमलं थोडासा वाढवा तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चौवाठ राजाना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवंताच्या नामसामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र गुंजाळवाडी संगमनेर आणि संगमनेर परिसर संत स्वामी गगनगिरी बाबांचा हा प्रति 3 वर्षाला होणारा उत्सव आणि याही वर्षी या उत्सवातील सलग तिसऱ्यांदा ही सेवा या भक्तगणाच्या प्रेमामुळे इंदोरीकर बाबांच्या प्रेमामुळे आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आला गगनगिरी महाराज भक्त परिवार त्यामध्ये दिलीप भाऊ असतील आबा असतील आमचे दीपक महाराज असतील आणि महाराजांच्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या महाराष्ट्राचं वैभव भूषण इंदुरीकर बाबांच्या मार्गदर्शनानं सुरू असणारा हा उत्सव आमचे किरण महाराजांनी फोन केला आणि तुमच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे त्यानिमित्तानं सगळी गुणीजन महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन ज्यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात
रामाची कथा रामाच्याच मुखातून श्रवण करत आहात, हा किती मोठा योग आहे. पण हरिभक्त पारायण आदरणीय ढोकबाबांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यांची तब्येत जर व्यवस्थित असती तर ती कीर्तनाला बसलेली असते माझ्या, याची मला पूर्ण शाश्वती आहे बरं का. पण आता त्यांच्या तब्येतीमुळं एवढा वेळ जरी आपल्याला ते देत असतील तरी हाच खूप झाला आपल्यासाठी. म्हणून मी बाबांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुम्ही उपस्थित सर्व श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. आज आवर्जून कीर्तनासाठी माझ्याबरोबर आलेले भागवताचार्य हरिभक्त पारायण आमचे मित्र अमोल महाराज सरकटे पाटील महाराजही माझ्यासोबत आहेत. आमचे दुसरे मित्र आपल्या भागातले कीर्तनकार हरिभक्त पारायण आमचे अनंत महाराज काळे तेही उपस्थित आहेत. मृदंगाचार्य मृदंग विशारद आमचे राम महाराज पौळ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे आदरणीय हरिभक्त पारायण रोहिदास दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. बर्गे भाऊ तेही उपस्थित आहेत. प्रदीप आहे, रामदास आहे, आदी करून सगळी मंडळी आणि ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावलेला आहे असे हरिभक्त पारायण आमचे रोहिदास महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून सगळीच मंडळी सर्वांना धन्यवाद. हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील दुसरे नामवंत कीर्तनकार आमचे सुनील महाराज मंगळापूरकर, त्याच्यानंतर दुसरे किरण महाराज आहे का नाही, किरण महाराज 2 आहेत, रोहिदास महाराज 2 आहेत आहे का नाही, अशी सगळीच मंडळी उपस्थित आहे. पेटी मास्तर महाराजही आहेत. आणि महाराष्ट्रात जेवढे मोठे सप्ते आहेत त्या सप्त्यामध्ये ज्यांचा साऊंड असतो ते आमचे सुनील दादा बर्गे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. महाराष्ट्रात जेवढे मोठे सप्ते झाले तिथं आमच्या सुनील महाराजांचं साऊंड आहे बरं का, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. गगनगिरी महाराज भक्त परिवार सोशल मीडियाची टीम यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवाद. हां, चोपदार मंडळी राहिली, रागान पाहू नका. हां, सगळ्या चोपदार सर्व चोपदार महाराज मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. आताच आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं आदरणीय रामगिरी बाबाई या ठिकाणी येऊन गेलेले आहेत बरं का, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्यानंतर परिणाम काय होतो? आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतो तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे म्हणजे ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही, पुसा म्हणजे विचारा कोणाला. 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. महाराज म्हणले हे माझं मत नाही, हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये असे आमचे गुरुवर्य स्वामीजी सांगतात. एखादा महाराज म्हणला ना मला असं वाटतं, म्हणा तुला कसं वाटतं त्या बायकोला जाऊन सांग. आम्हाला वेद काय म्हणतं सांग, पुराण काय म्हणतं सांग, शास्त्र काय म्हणतं सांग. म्हणून तुकाराम महाराजानं पंचमवेद गाथा जरी लिहिला असेल तर स्वतःच्या मताचा कधी समाजावर आग्रह केला नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, बोला पहावे पुराणे विचारून. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदा पुराणात शास्त्रात असेल तर ऐका, वेदात नसेल, पुराणात नसेल, शास्त्रात नसेल तर मी सांगितलं तरी ते ऐकायचं काम नाही. म्हणून महाराज म्हणले चौवेदी जाण, जे पाठ आहे ते बोला. 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गात. हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. मग कोणी म्हणाला आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? महाराज म्हणले चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. विशाल महाराज भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर चष्म्यावाले महाराज, त्यांचं नाव काय? हां, तुमचं नाव काय? नाना. बरं नाना, देवाचं नाम चिंतन केल्याचा परिणाम काय? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष मिळत नाही तर भोग आणि मोक्ष काय होतं? दासी होतं. मिळणं वेगळं आणि दासी होणं वेगळं. दासी होणं वेगळं आणि मिळणं वेगळं. बायको तहसीलदार असावी आणि वाळूचं टिपर असावं. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? याला म्हणायचं दासी होणं. भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे.
महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाचं वाठरा जाना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. देवाच्या नावात काय सामर्थ्य आहे. दीपक बाबा नरदेहाचा विचार केला तर नरदेहात तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर गेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते, पन्हैया म्हणजे चप्पल. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर प्राण्याने खाऊन याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. बाकी या नरदेहाचा विचार केला तर या नरदेहामध्ये दुसरं काही सामर्थ्य नाही. मी गाडीत येता येता छान वाचलं, घमंड कशाचा करता. आपली माणसं आपल्याला जाळून आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कशालाच हात लावत नाही, घमंड करता कशाचा. या नरदेहात आल्यानंतर काय घमेंड करावे आपण, चला बोला. या नरदेहाचा विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. नाही शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहेस. या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम ऐकणारे लोक म्हणतील महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला म्हटले शरीर अमंगळ आहे ना पवित्र आहे, आणि काही सेकंदानं तुम्हीच म्हणता शरीर उत्तम आहे चांगलं आहे. अहो कोणत्या तरी एका मतावर ठाम राहा. महाराज म्हणले मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. ऐका, शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्याचा, पवित्रचे होय देह हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. बोला पवित्रची होय, पाठ आहे ना, पवित्रची होय देह त्याच. पवित्र तो देह, कोणता तो देह, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे आच्युत सर्व काळ. पवित्र सोहळी
एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेमभाव तो देह पवित्र. जो वदे अच्युत तो देह पवित्र. आणि हरिपाठ कीर्ती गाय तो देह पवित्र. लक्षात आलं. नरदेहाला पवित्रता भजनानं येते, बाकी कशानंच नाही. गगनगिरी बाबाला 4 डोळे आहे का? बोला. गगनगिरी महाराजांना 4 डोळे आहे का? नाही. आपल्यासारखंच शरीर आहे. अहो ते गेले तरी त्यांच्या नावाने एवढा उत्सव होतो. आपल्याला उधारी देत नाही कोणी. लक्षात आलं का माझं बोलणं? आपल्याला कोणी उधार देत नाही असताना, ते नसताना लोक उधार देऊन वर्गणी देतात. लक्षात येते माझं बोलणं? मग वेगळं काय? पवित्रता भजनाने येत असते. यांच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या प्रोफेशनल बँडमध्ये सुद्धा मिळतील. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाची माणसं फिल्म सिटीमध्ये पाहिजे तेवढी प्रसिद्ध आहे. पण ऐका, त्यांचं गाणं ऐकल्यानंतर लोक त्यांच्याबरोबर फोटो घेतील आणि यांचा अभंग ऐकल्यानंतर दर्शन घेतील. हा फरक आहे. आवाज त्यांचाही आहे, आवाज यांचाही आहे. पण त्यांचं गाणं, त्यांचा आवाज रंजनासाठी आहे आणि यांचा आवाज उद्धारासाठी आहे. यांनाही आवाज आहे ना, फक्त फरक आहे. काहीला गळा आहे, काहीला नरड आहे. बरोबर आहे ना? काहीला गळा आहे, काहीला नरड आहे. एवढाच फरक आहे. पवित्रता भजनाने येत असते, बाकी कशानंच येत नाही महाराज. बाकी काही सामर्थ्य या नरदेहात आहे काही नाही. 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, तर आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षणक्षणा हाची करावा विचार. लक्षात ठेवा बरं का. गरिबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरिबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरिबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. गरिबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरिबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. पण आज सुद्धा गरिबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. मी 4-5 देशात जाऊन आलो. जगाच्या पाठीवर बऱ्याच गोष्टी मला VIP पाहायला मिळाल्या, पण अजून VIP स्मशानभूमी पाहायला नाही मिळाली. एखादा स्वतःसाठी एखादं फार्म हाऊस बांधून ठेवेल, पण स्वतःसाठी स्मशानभूमी बांधून ठेवणार आजपर्यंत नाही. लक्षात ठेवा. बस एक काही सामर्थ्य नाही आहे दुसरं नरदेहाचा विचार केला तर महाराज म्हणतात हा क्षणाक्षणाला विचार आपण केला पाहिजे. हां, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणले हे क्षणार्धात जाणार आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. देह जाईल, 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 शिकाळोबा खाईल, देह जाईल, जाईल, त्या शिकाळोबा खाईल. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. देह जाईल, देह जाईल, जाईल, त्या शिकाळोबा खाईल. देह जाईल, जाईल, त्या शिकाळोबा खाईल. देह जाईल.
क्या वा, टाळ्या वाजून घ्या, देह जाणार आहे. बरोबर आहे ना. महाराज म्हणले दे हा पाचाचा आणीला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे. जावं लागणार आहे, जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. माझं मुद्दा लक्ष देऊन आहे का. जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. चष्म्यावाल्या आजी मरा वाटतं का. चष्म्यावाल्या आजी मरा वाटतं का. बरं जाऊ द्या, त्या तिकडच्या चष्म्यावाल्या घ्या. आजी मरा वाटतं का. नाही. काय राहिलं आता. काय राहिलंय. हा, नातीचं लगन डोळ्यानं पाहायचं राहिलं. बरोबर आहे ना. एखाद्या म्हाताऱ्यांना म्हणलं काय राहिलं आता, ते म्हणतात नातीचं लगन डोळ्यानं पाहायचं. एकदा लगन झालं की मी मराय मोकळी झाली. आणि घरचे म्हणतात यायला मरू द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढून येईन मधीच मराव. झाला चांगल्या कामाला खोळंबा आहे का नाही. आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहे. लक्षात ठेवा बरं का. मरण हा शब्द सुद्धा ऐकावं असं वाटत नाही. आगा मर हा बोल न साहते. आता हे प्रॅक्टिकल कसं असतं बघा. एखाद्याला जर म्हणलं ना अरे जाय ना मरणं, ते म्हणतो तू मरणं तुझ्या बापाच्या घरचं खातो का. आगा मर हा बोल न साहते. मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकावं असं वाटत नाही. लक्षात ठेवा. पण मरावं लागतं. आणि मृत्यूची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती नाही असं माणूस नाही. सरपंच असला तर गावात घाबरत नाही, आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर बोला जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला कपडे घेऊन पळावं लागलं. विचारा बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना मृत्यूच्या भीतीनं आजही भारतात राहिला आहे. मरणाच्या भीतीनं काय करत नाही माणूस, काही बी सोडायला तयार होत असतं. लावलीच बंदूक एखाद्या चोपदाराच्या डोक्याला, याच्यानंतर जर ड्रेस घातला ते म्हणतील मी बरमोड्यावर राहतो पण मला मारू नका. बरोबर आहे ना. मारू नका. मृत्यूची भीती सगळ्यांना आहे ना. मृत्यूची भीती नाही असा माणूसच नाही. अहो जाऊ द्या त्यांचं. मला जर लावली रिव्हॉल्वर इथं, महाराज उद्यापासून हे धोतर फेटा फिटा जर हे देह जावं आठवू फक्त म्हणायचंच नाही. नाही कळलं का. जाऊ द्या मग. हां बरोबर आहे ना. लावलं ते मरणाची भीती नाही का माणूस. अहो मृत्यूची भीती सर्वाला आहे. आमचे ते पुरुषोत्तम महाराजाकडं ते मुख्यमंत्री येणार होते, हे आले होते तेव्हा. मुख्यमंत्री येणार, मग तिथं ते मुख्यमंत्री यायच्या अगोदर ते बॉम्ब शोधक पथक आलं, श्वान पथक आलं, SP आले, कलेक्टर आले. मग आम्ही ज्या बंगल्यात बसलेलो होतो तो बंगला चेक केला त्यांनी. आम्ही ज्या हॉलमध्ये होतो म्हणे हटिये यहाँ से. आम्ही बाजूला झालो, त्यानं हॉल चेक केला. मग आम्ही खोलीत जाऊन बसलो. ते खोलीत आले, म्हणले उठिये यहाँ से. उठलो आम्ही तिथून. मग त्याने ती खोली पण चेक केली, तिथलं ते पलंग वगैरे दिवाण सगळं चेक केलं, कपाट चेक केलं आणि मृदंग ठेवलेला होता कोपऱ्यात. मला म्हणे इसमें क्या है. म्हणलं इसमें वाजवणे का है. नहीं बोले अंदर क्या है. म्हणलं अंदर मोकळाच है, दो इकून हन्ना पड़ता है उसको. नहीं बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाका है ना, तुमने जर पूछा है तो हमने कुठे ठेवा था. नहीं बोले इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी नौकरी धोके में होगी. बोले विनोदाचा भाग एकीकडे राहू द्या, पण सांगितलं इथं जर अनुचित प्रकार घडला तर आम्हाला फासाला लटकावं लागेल. CM येणार आहे, 12 कोटी जनतेचा मालक येणार आहे, त्याची तेवढी सुरक्षा काळजी घेणं आमची काय जबाबदारी आहे. कशाची भीती आहे ही. मृत्यूचीच ना. मरणाची भीती नाही असा माणूस नाही. मग मृत्यूची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे. मला दवाखान्यात न्या, दवाखान्यात न्या. मग घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं की मग पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त मला बोला, मला वाचवा, मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात लक्ष द्या माझ्याकडे. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमचं काम आहे. एखाद्या डॉक्टरला जर तुम्ही खूप परेशान केलं ना, डॉक्टर साहेब काय लागेल ते सांगा आम्हाला, याच्या वजना एवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो, पण आमचा पेशंट जाऊ देऊ नका. ते बंद करा ना. हा त्याचा आवाजाचं ते डिस्टर्ब होतोय आवाजाला, बाकी नाही काय. आणि ते माया परीने येत बी नाही, मी चालू कसं ठेवू. असं दोन्ही गोष्टी आहेत त्या. विठाला विठाला लक्षात. मग ते डॉक्टरचे मग डॉक्टराला विनंती करतात, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त आमचा माणूस जाऊ देऊ नका. ऐका
वैतागून डॉक्टर उत्तर काय देतात, एवढं उत्तर कळलं तरी फारसं कळलं आपल्याला. वैतागून डॉक्टर काय म्हणतात माहिती आहे का, अहो त्याला वाचवायला मी का देव आहे का, एवढं कळलं तरी क्या बात है देवा. क्या बात है. तरी कोण जाते देवा. वा 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 वा. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. मला सांगा, डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर राहिले असते. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. डॉक्टर तर राहिले असते ना. तरी कोण ध्याते देवा. नाही जमलं डॉक्टराकडून मग पाय धरतात आमच्यासारख्या एखाद्या खरात आपल्या त्या महाराजाचे. अहो ते लय दिवस ऐकल्यामुळं तोंडात बसलं, बाकी काही नाही. मग पाय धरतात आमच्यासारख्या एखाद्या, हे बघा तुम्ही लय मोठा विषय करू नका, हा थोडक्यात आहे ते. तर मग पाय धरतात आमच्यासारख्या महाराजाचे, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है, तुम्हारा कल्याण कहाँ से करू मैं. ऐका, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका सोडविना देवा माया सोडविना देवा माया वाजवा. क्या बात. काळाचे उडे पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. महाराज म्हणले कोणी सोडवणार नाही. मग कोण सोडवणार आहे ते बी सांगितलं. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाच. याचे त्याचे पाय धरून ही भीती दीपक बाबा घालवता येणार नाही. मग मृत्यूश्चरती मद भयात. मृत्यू ज्याच्या भयानं चालतो. महाराज म्हणतात सूर्य माझ्या भयाने उगवतो, अग्नी माझ्या भयाने तापतो आणि मृत्यू माझ्या भयाने चालतो. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हालविल्या, प्राणो हाले जो जगाते चाळिता. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवेन. चला बसलेली मंडळी बोला. दिसतं कशाने, बोला डोळ्याने. ऐकू कशाने येतं, काना. बोलता कशाने येतं, तोंडाने. दिसतं डोळ्यांनी, ऐकू येतं कानाने, बोलता येतं तोंडाने. बरोबर आहे. मग ऐका, मुक्याला तोंड नाही का, मग बोलता का येत नाही. आंधळ्याला डोळे नाही का, मग दिसत का नाही. बहिऱ्याला कान नाही का, मग ऐकू का येत नाही. ऐका, बहिऱ्याला कान असून ऐकू येत नाही, आंधळ्याला डोळे असून दिसत नाही, मुक्याला तोंड असून बोलता येत नाही. याचं उत्तर सांगतो माझ्याकडे. ऐका. आता मी किरण महाराजांच्या फ्लॅटवर गेलो. महाराजांना म्हणलं एसी लावा. महाराज म्हणले जमत नाही. म्हणलं मग कूलर लावा. म्हणले जमत नाही. म्हणलं फॅन लावा. म्हणले जमत नाही. म्हणलं तुमच्याकडं कूलर फॅन एसी नाही का, म्हणे आहे. म्हटलं मग मीटर नाही का, लाईटसाठी काय लागतं, मीटर नाही का, म्हणे आहे. अहो म्हटलं मग मीटर आहे, कूलर आहे, फॅन आहे, एसी आहे, लावत का नाही. म्हणे शास्त्री महाराज मीटर आहे, फॅन आहे, कूलर आहे, एसी आहे, पण MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलेलं आहे. कळलं माझं बोलणं. MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलं की डोळे असून दिसणार नाही. MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलं की तोंड असून बोलता येणार नाही. आणि MSCB वाल्याने कनेक्शन कट केलं की कान असून ऐकू येणार नाही. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको.
महाराज म्हणले आपल्याला डोळे जरी असतील तर पाहू घालणारा तो आहे ना. साळून की मंजूळ बोलत असे वाणी, शिकवितो धनी, शिकवणारा कोणीतरी वेगळा आहे ना महाराज. लक्षात ठेवा. म्हणून मृत्यू ज्याच्या भयानं चालतो, महाराज म्हणले ज्याच्या भयानं, तो समुद्राच्या काठावर लोक घरं बांधून राहतात. कुणावर विश्वास या? समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी आहे. महाराज म्हणतात समुद्राला एक सीमा घालून दिलेली आहे. किती पाऊस झाला तर समुद्राला पूर येणार नाही, आणि किती दुष्काळ पडला तर समुद्राचं पाणी आटणार नाही. ही आज्ञा माझी आहे. मग त्याच्या आज्ञेनं जर सगळं चालणार असेल तर मृत्यू सुद्धा त्याच्या भयानं चालणार आहे. मृत्यू चरती मद भयात. मग ज्याच्या भयानं मृत्यू चालतो तुम्ही त्याच्या नावाचे पोवाडे गा. ज्याची गरजता परवाडे, वा ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. महाराज म्हणले त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. ज्याचे गरज, लक्ष द्या माझ्याकडे हा. ज्याचे गरजता पोवाडे, गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. ही गरजणारी मंडळी आहे म्हणून यांची गरज आहे. बरोबर आहे ना? गरजणारी आहे म्हणून गरज आहे ना. गाणारे सगळेच आहे, गरजणारी कमी आहे. हा भंग काय कोणी म्हणू शकतं, त्याच्यात काय. गरजणाऱ्या पुढं माईक आहे, गाणाऱ्या पुढं नाही, गरजणाऱ्या पुढे माईक. ज्याचे गरजता, गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. आभाळ काय व्हायलं म्हणतात? आभाळ काय व्हायलं? बोला ना. गरजायला लागलं आणि त्यांनी गरजावं आता. नाही कळलं? त्याच्या गरजण्याची सध्या नितांत गरज आहे. महाराष्ट्र त्याच्या गरजण्याची सध्या वाट पाहतोय. मी तो म्हणतो आता 2 दिवसाचं काल्याचं कीर्तन व्हावं आणि दुसऱ्या दिवशी पेरणी सुरू व्हावी, ही गगनगिरी महाराजांना विनंती आहे आमची. आता गरजणाऱ्याची गरज आहे सध्या. ज्या गरजने म्हणजे मोठा आवाज. सिंहाची काय असते? सह्याद्रीचा सिंह गरजतो हो हो हो, एवढीच गरज आहे आपल्याला. हा बरोबर आहे ना? ज्याचे गरजता पोवाडे, गरजने म्हणजे मोठा आवाज करणे. बघा महाराज म्हणतात गायीन लीळा चरित्र पोवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. अनंत हे थोरी, अनंत हे थोरी, गरजता ती पोवाडे. भाऊ शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा पोवाडा. आणि पोवाड्यात काय असतं? शिवाजी महाराजाचं गुणगान. बरोबर आहे ना? पोवाडा म्हणजे गुणगान. ओ त्याचे जास्त पोवाडे गाऊ नका माझ्याजवळ, तो कसा आहे मला
कळलं तुम्हाला आता? हे पोवाडा लवकर कळलं तुम्हाला. महाराज म्हणले पोवाडा म्हणजे उंच स्वरात गाणे. शिवाजी महाराजाचा पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. हा टाळी टाळी टाळी, सर्वांनी टाळी वाजवा, हात वर करा सर्वांनी, सर्वांनी हात वर. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, छत्रपती शिवाजी महाराजाकडे तानाजी मालुसरेनं निमंत्रणाची पत्रिका आणली. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली आणि सांगितलं, तानाजी, आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायचं. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राज, आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी आमच्या पदरात घालाला. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी, हा तानाजी, आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राज, अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो, गड ताब्यात घेतो, इशारा म्हणून गवताची गंजी पेटवतो. गडावर जाळ दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राज, 500 मावळ्याची फौज घेऊन तानाजी मालुसरे कोंढाण्यावर जातात आणि लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटते. मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर झाले लाल, हाताला गुंडाळो निशाल, झेली तो वार. किल्ले कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे नासरती, वर्णमी काय त्यांची ख्याती, निघाला ताना हा झुंजार. लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली. समयाला ढाल येणार कुठून, कमरेचा शेला काढला, हाताला गुंडाळला आणि उदय भानाचे जबरदस्त घाव आपल्या शेल्यावर घेतले. पण दुर्दैव असं झालं, दोघही रक्तबंबाळ झाले आणि धाड दिशी तानाजी मालुसरे जमिनीवर पडले. उदय भानही पडले. गड घेतला, गवताची गंजी पेटवली. शिवाजी महाराज गडावर आले, पण अभिनंदनाचे शब्द दूर राहिले आणि महाराजाच्या तोंडातून उद्गार आले, गड आला. बरोबर आहे, हे काय पोवाडा. बरोबर आहे, पोवाडा असंच असतो ना, थोडं म्हणून पाहिला जे आहे का नाही. शिवाजी महाराजाचं चरित्र, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता का? हे स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. नाभी समाजातल्या जीवा महालांनी जीव द्यावा. किरण महाराज होते जीवाजी म्हणून वाचले. नाभी समाजातल्या जीवा महालांनी छत्रपतीसाठी जीव दिला. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. काय कर्तृत्व आहे आपलं बघा. महाराज म्हणले हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शाहीर काय गातो, पोवाडा. ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो. कुणाच्या पाया पडला? जेवढे साधू संत होऊन गेले ना, आज आपण त्यांचे उत्सव करतो. हा काळावर विजय आहे. एवढे दिवस जर गगनगिरी महाराजाचा उत्सव एवढ्या थाटात होत असेल तर हा काळावरचा विजय आहे. महाराज काळावर विजय मिळवणं म्हणतात त्याला. आपलं सावडण लोकांच्या लक्षात राहत नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा. काळावर या लोकांनी विजय मिळवलेला आहे. म्हणून महाराज ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. मी उदाहरण सांगतो मावल्या हो. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकताय ना तुम्ही? एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली
आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली नाही, महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. आता अंत्ययात्रेला आपण अशुभ मानतो, बरोबर आहे ना, आणि नांदायला जाणं शुभ मानतो. अंत्ययात्रा अशुभ नसते हा. आपण जेवढ्या पुण्यतिथ्या करतो हे जाण्याचे सोहळेच आहे. तो झाला सोहळा अनुपम. जन्म बघा, देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया जी आपण. एक जन्माचा जसा सोहळा आहे मंगळापूरकर बाबा, तसा जाण्याचा पण सोहळा आहे. पण या बाईची पोरगी नांदायला चालली आणि महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. आणि त्या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि ह्या महाराजाची अंत्ययात्रा समोर आली, या महाराजाला आजच मारायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. त्याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं, ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बोला. मेल्यावर ह्या बाया रडताना म्हणतात, रोहिदास बुवा एकदा मायाकडं डोळ्यानं पहा. आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तुमचे लागतील आणि त्याचे उघडतील. ते का सोपं आहे का? तुम्ही हा पुढचा विचार केला का नाही कधी? हा, ती का सोपी गोष्ट आहे का एवढी? सांगावर. एवढं सोपं नाही महाराज. ते आमच्या गावात एकाला सांगितलं, गावातल्या मशानभूमीत भूत आहे. आणि नेमकं त्याचं पोरगं आजारी पडलं दीपक बुवा, आणि त्याला तिथूनच जायचं. आता तिथून जायचं त्याला ते आठवलं, गावातल्या मशानभूमीत भूत आहे. पण त्यानं आपल्या लेकरासाठी बॅटरी घेतली, पोराला हाताला धरलं आणि निघाला तिथून. नेमकं स्मशानभूमीजवळ गेल्यावर तिकून एक माणूस रोहिदास बुवा कंदील घेऊन आला आणि दोघाची भेट स्मशानभूमीतच झाली. मग हा इकडून पोरगं घेऊन जाणारा म्हणे, का हो आपल्या गावातली लोक म्हणतात बुवा या स्मशानभूमीत भूत आहे. ते तिकून आलेलं म्हणे, बुवा मी काय पाहिलं नाही, मला काही भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झालेत. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता विठाला विठाला. ती काय एवढी सोपी गोष्ट आहे का? तसं नाथ महाराज तिरडीवर उठून बसले, म्हणले बाई तू या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. कळी काळ पाया पडे. पैठणवरून सोपान काका, माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई नेवाशाकडे येत असताना रस्त्याने लोक दर्शन घ्यायचे. आलेल्या लोकांना माऊलीनं आशीर्वाद द्यायचा. एका महिलेला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. माऊलीने विचारलं, रडायला काय झालं? म्हणे तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्या नवऱ्याची आहे. माऊली म्हटली, माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कर. काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. म्हणले सच्चिदानंद नावे मरल कसं काय? गेले प्रेताजवळ, म्हणले सच्चिदानंदा उठा, मेले माणूस जित उठवेल, मेले कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटे माय. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बाळा पोटे माय रे गेल, बाळा पोटे माय रे गेल, बाळा पोटे माय रे मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल. वेळ काळा ते ग्रासेल गा, वेळ कैसा वासुदेव बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायेरी गेल, मेले माणूस जित उठवेल, वेळ काळा ते ग्रास. मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरीचा लेखक त्यांना बनवलं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ऐका, माऊलीनं मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरीचा लेखक बनवलं. तसं गगनगिरी महाराजानं अनेक मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि व्यवसायाला लावलं. अनेक गेलेली माणसं.
कितीतरी उदाहरणं सांगता येईल की त्यांच्या नावानं आज गगनगिरी महाराजांच्या नावानं ते आज जिवंत आहेत. ते मान्य. वा वा. वा. याही माझी याही भूमंड याही भूमंड तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. गुंजाळवाडीकर गगनगिरी महाराजाचा सोहळा फक्त सध्या गुंजाळवाडीतच चालू नाही, वैकुंठात पण एवढाच मोठा चालू आहे. हे मी नाही सांगत, याही भूमंडळा माझी इथं तर आहेच पण तिथं पण हा सोहळा चालू आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया. हे जेवढे साधू संत होऊन गेले काळ यांच्या पाया पडलेला आहे महाराज. बराच वेळ झालं तुम्ही ज्याचे 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 म्हणायला लागले, पण कुणाचे? तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे, हे मी सांगत नाही. पुसा 618 जना. वेद अनंत बोलिला, अनंत वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधेला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. कळलं माझं बोलणं? हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. सरपंच गावचा पत्रकार जावळे बंधू, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा बोला राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, जगाचा राजा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले
हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाचे गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजेचा कानडा महिला मंडळ म्हणा कानडा राजा पंढरीचा कानडा 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 तुम्ही म्हणा कानडा राजा पंढरीचा अरे काय आवाज आहे तुमचे सरकार का येडं येता येईल पगार द्यायला का काय सरकारला माहिती येईल 3,000 देऊन बी भरोसा नाही यायचा या 1,500 कार्यक्रम करतात आहे का नाही म्हणा एकदा मावल्या हो कानडा राजा पंढरीचा कानडा 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 वा काय गोड म्हणलं क्या वा तो पंढरपूरचा राजा आहे हे मी सांगत नाही पुसा 6 चौ 18 जना 4 वेद 6 शास्त्र 8 दीपक बाबा तस्मात शास्त्रम प्रमाणंते शास्त्र ये प्रमाण है क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए हमसे नहीं होता है ये शास्त्र बताते हैं काय करावं काय नाही करावं असा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा शास्त्र पाहिलं पाहिजे मग हे माझं मत नाही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको आम्हाला मोक्ष नको आम्हाला वैकुंठाला जायचंय वैकुंठाशी जावे वैकुंठाशी जा वैकुंठाशी जा
सर्वांनी हात वर करा एकदा. सर्वांनी हात वर करा एकदम सरळ. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आवं वैव लाडक्या बहिणी सावत्र भाऊ, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर घ्या सरळ आणि छान भजन म्हणा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम पांडुरंगा 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 ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा जटाटवी गलज्वल प्रभापावितस्तरे कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं नमामि. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. वा वा वा, टाळ्या वाजवा महिला मंडळीसाठी. वा मावल्या हो, खूप सुंदर, अतिशय छान. यालाच म्हणायचं ज्याचे गरजता पोवाडे. कळीकाळ पायापडे, चांगलं भजन केलं, धन्यवाद. तो हा पंढरीचा राणा, पटापट खाली बसून घ्या ना. तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाच वाठरा जना, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. वैकुंठा, लक्ष द्या आता. ए बाळा गंध लावणारा बस रे खाली माय. ए पिलू बस माय सोन्या. हां बस. ऐका, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे, आणि ते पण 6:05 आत नेणं होत असन तर न्या. बरोबर आहे ना. म्हणले त्याच्या आत घेऊन जातो मी तुम्हाला. वैकुंठाशी जावे, मोबाईल ठेवून द्यावे. हां, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. माझ्याकडे लक्ष द्या.
दीपक बाबा, वैकुंठ सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. वैकुंठ आवडत नाही रोहित दादा असा माणूसच नाही. तुम्ही म्हणसाल एवढं गॅरंटीनं कसं काय सांगता? आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी कधी नरकवाशी वाचलं नाही सरोदे भाऊ. कैलासवाशी, स्वर्गवाशी नाही तर वैकुंठवाशी, कसंही मरू द्या. ते 90 हाणून मेलं तरी वैकुंठवाशी, काकडा करून मेलं तरी वैकुंठवाशी. एका 90त जर वैकुंठ भेटतं ते पावशेराचे टाळ वाजून छटागाव आणायचे कशाला? वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही. ह्या बोलण्याच्या पद्धती आहे, ह्या वैकुंठवाशी हे म्हणण्याच्या पद्धती आहे. ते पत्रिका छापाय जातात, मग ते पत्रिका छापणारं म्हणतं काय छापू? ते पहिल्यांदा स्वर्गवाशी करतं. ते दुसरं परमार्थातलं एखादं असतं, ते म्हणतं ते स्वर्गवाशी कट कर, वैकुंठवाशी कर. ते एक बटन दाबून डिलीट करतं आणि पुन्हा 3 बटनं दाबून वैकुंठवाशी करतं. म्हणजे तुम्हाला स्वर्गात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे, टाईपरायटरच्या. पण रामबुवा, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. त्या टाईपचं होण्यासाठी गगनगिरी महाराज व्हावं लागेल. सोपं थोडंच आहे महाराज. वैकुंठी जावया तपाचे सायास, करणे लागे नाश जीवाभाऊ. तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप, मग चिरंजीव कल्प वैकुंठेना. आणि त्यांचा 16 वैकुंठी गाजे रोहिदास बुवा, बरोबर आहे ना? चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, त्यांचा 16 वैकुंठी गाजे. हे एवढं सोपं थोडी आहे. हे पद्धत आहे मेल्यावर बोलायच्या. ते आमच्या इकडं दशक्रिया नसते, मोठं नसतं, छोटं असतं घरच्या घरी. आमच्या इकडं सावडायचा राखेचा कार्यक्रम मोठा असतो, तुमच्या इकडं दशक्रिया मोठी असते. मी 2 ठिकाणी बोलायचं टाळतो. एक ते दशक्रियाला बोलायचं टाळतो आणि दुसरं लग्नात आशीर्वाद देत नाही. कारण लग्नात आशीर्वाद देण्यासारखी सिच्युएशन राहिलेली नसते, वेळ झालेला असतो, बरोबर आहे ना? आणि ते नवरदेव जरी सावकाश चालायला लागला ना, वेळ खूप झालेला असतो, लोक वैतागलेले असतात. वाटतं कधी लग्न होईल आणि कधी घरी जाऊ. या सिच्युएशनमध्ये माणसानं ते नवरदेव एवढा सावकाश चालतो, एखाद्याला असं वाटतं याच्यावर लात घालावून याला स्टेजवर घालावं, एवढा वैताग आलेला असतो. आणि त्याच्यात आशीर्वाद द्यायला उठला एखादा की खालचे एकमेकाला म्हणतात माहीतच नाही आम्हाला आशीर्वाद देणारा, एकमेकाला चिमटे काढते. आशीर्वाद कोणता माहिती आहे? लग्न काढलेल्या मुहूर्तावर लागावं, सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. सगळ्यात आलेले सगळे लोक आशीर्वाद देऊन जातात. याला म्हणावं लग्न, याला म्हणावं नियोजन. काय वेळेत लग्न लावलं, हे अंतकरणातलं बोलणं म्हणजे आशीर्वादच आहे. तळतळाट कोणता आहे माहिती आहे का? आपल्या लाईट लागू द्या म्हणतात, अंधार पडू द्या, डेकोरेशन दिसत नाही. अरे मग रातच्या 12लाच ठेवून टाईम तू, बरोबर आहे ना? मग ते तळतळाट असतो, तिथे एक बोलायचं टाळतो. आणि ते दशक्रिया सावडण असेल तर बोलायला जात नाही मी, कारण तिथं खरं बोलता येत नाही. तिथं सगळा गुळ फेकावा लागतो आपल्या भाषेत, तिथं सगळा गुळच फेकावा लागतो आपल्या परमार्थिक भाषेत. तिथं खरं बोलता येत नाही ना. ते कसं मेलं सांगता येत नाही, कसं वागलं सांगता येत नाही. मग तिथं म्हणावं लागतं मंडळी, यांना जाऊन आपल्यामधून 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी एकत्रित आलेलो आहोत. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. पण म्हणावं लागणारे गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. यांनी घेतलेले पैसे कधीच कुणाचे माघारी दिले नाही, पण म्हणावं लागणारे यांच्यासारखा इमानदार माणूस गावात नाही. हे कधीच थोबाडानं कुणाला चांगले बोलले नाही, पण म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव, बरोबर आहे ना? आणि यांच्या पश्चात बघा, यांच्या पश्चात 2 मुलं संकेत महाराज, 2 मुलं, 3 मुली, नातवंड पतवंड असा परिवार यांचा पाठीमागे आहे. आणि भगवंतानं यायला पायाजवळ जागा द्यावी. मेवना आहे का देवाचा? हॉलमध्ये नाही, बैठकीत नाही, खोलीत नाही, डायरेक्ट पायाजवळच का? अरे पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे, तुका म्हणे बळी जीव दिला. ते काय एवढी सोपी गोष्ट आहे? ह्या बोलण्याच्या पद्धती आहे. मग महाराज वैकुंठ म्हणजे अवघड आहे. मग आम्हाला एवढं दुर्लभ वैकुंठ सुलभ कसं मिळेल? यत फलम नास्ती तपसा न योगे न समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायामिजतो मखय द्वापारे परिचर्या नाम कलो तद हरी कीर्तनात.
कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तनानं वैकुंठ मिळतं. लक्ष द्या माझ्याकडे. एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. देवाच्या नावात ताकद किती मोठी आहे. दोघं भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बघा. कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते. कमी जोड्या आहेत विशाल महाराज. दोघांना एकच आवडावं. नाही तर कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी बायको असली तर नवरा नसतो. आता एखादी बाई इथून घरी गेली की घरचा नवरा म्हणतो, हां आली आमची संतीन. हेच पडतं का नाही नशिबात? बरोबर आहे ना. हे जुळून येणं फार अवघड आहे. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. पण असं आहे, आता हा एवढा उत्सव चालला म्हणजे सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काहीला हे उत्सव म्हणलं की जमत नाही महाराज. काही म्हणतात हा मोकार खर्च आहे, कशासाठी पाहिजे हा? बरोबर आहे ना. आता ह्या लोकांना समजावण्या एवढं ज्ञान माझ्याकडं नाही. मी अज्ञानी आहे यांच्या पुढं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. लक्षात ठेवा. जमत नाही काही लोकाला भजन कीर्तन. आता हे सोनेवाडीकर यांनी शाळेची शताब्दी केली. मराठी शाळेची शताब्दी भागवत कथा ठेवून खूप लय मोठं उत्सव केला महाराज. मराठी शाळेला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यानिमित्त सप्ताह केला या मंडळीनं. लक्षात. एकीकडे हे माणसं कुठं आणि एकीकडं सप्ताहाला विरोध करणारी माणसं कुठं. यांचा ताळमेळ जमणार नाही. लक्षात ठेवा. काहीला महाराज पाहिलं की तळपायाच्या मस्तकाला जाते. त्याच्यात असे चांगले कपडे पाहिलं होत पायाचं कामच नाही. असे करतात बसल्या बसल्या. पानं डाग एका कपड्याला. आता तू हे धुवून घाल ना, तू याला राहणार नाही. तुला धुयाचा कटाळा आहे, त्याला आम्ही काय करावं? बरोबर आहे का? जमत नाही काही लोकांना. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन साधू सेवा म्हणलं की जमायचं नाही. ऐका. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि या मोठ्या भावानं त्या साधूकडं खंत व्यक्त केली. म्हणे, महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी करा पण त्याला भजन करायला लावा. महाराज म्हणले, मी 2 नाही 3 दिवस इथं राहतो पण त्याला भजन करायला लावतो. महाराज 4 दिवस तिथं राहिले. अमोलवा हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले, तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं? एक आयडिया करा म्हणे, युक्तिवाद करा. मी लपून बसतो तुम्ही महाराज गेले अशी चर्चा करा. महाराज दरवाजाच्या मागे लपले आणि बाकीच्यानं चर्चा केली. महाराज गेले, महाराज गेले. आणि मग तो घरी आला. घरी आला की महाराजांनी त्याच्या दंडाला धरला. तो म्हणे, ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण पोळ, म्हणजे आपलं तू राम म्हण म्हणजे मी तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. तुम्हाला रेंज आली का? नाही, जेवणाचा मंडप मोठा आहे म्हणून विचारलं. मी राम म्हणणार नाही, राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. महाराज म्हणले, माझं काम झालं. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते. वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की तू. तसं हे राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेलं. महाराज म्हणले, माझं काम झालं. हे रामनाम तुझ्याकडं जपून ठेव. रामाला बी जपून ठेव रोहिदास बुवा. रामनाम तुझ्याकडं जपून ठेव. आणि महाराज त्यांच्या आश्रमावर गेले. याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाची यमदूत त्याला घेऊन गेले. वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे दीपक बुवा, तसं वरही कोर्ट आहे. वरचा जय जय यमराज, वकिले चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. लक्षात ठेवा बरं का. एकदा यमराजाची नोटीस आली की तिथं जावं लागणार आहे. किराए के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले, इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में गर कुछ अमानत न होगी, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे, पापों के अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. तो काया नगर का सौदागर
तुझे अपने वतन में जाना है, तू का या नगर का सौदागर. यमराजाच्या अदालतमध्ये गेलं, त्याला कटघऱ्यात उभं केलं आणि यमराजानं वकिलाला विचारलं चित्रगुप्ताला, चला यांनी खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो. यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता. डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? याच्यातली दाबत होता. फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली सगळ्याची खातेवही तिथे आहे. आपण खाली काय म्हणे यांनी खाली काय काय केलं सांगा. ऐका बरं, यमराजाजवळ जशी खातेवही आहे तशी या सप्त्याची खातेवही गगनगिरी बाबाकडे आहे. तुम्ही इथं काय काय करणार हे गगनगिरी महाराजाच्या डायरीत लिहिलं जाणार आहे. तुम्ही कोणाच्या चपला हाणल्या? आपलं बरोबर आहे. गगनगिरी बाबाच्या डायरीत लिहिल्या जाणार आहे आणि त्याचा हिशोब मिळणार आहे आपल्याला. कोणी नकळत इथल्या कागद जरी उचलले तर त्याचा हिशोब गगनगिरी महाराज केल्याशिवाय राहणार नाही. महाराज त्यानं जेवढे कागद उचलले तेवढ्या नोटा त्याच्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. इथं लक्षात घ्या. एक त्यांच्याकडं खातेवही आहे. म्हणजे यांनी खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही किरण महाराज. याच्या जीवनात सगळं पाप आहे. फक्त नकळत एकदा याच्या तोंडातून रामनाम आलेलं आहे. म्हणजे एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात सगळं पाप आहे. मग यमराजाने विचारलं, म्हणजे एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्याकडे पाप आहे. तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटलं तर एकदाच तोंडातून नाव आलं, किती पुण्य असणार आहे. ते म्हणे एका नामाचं ते पुण्य आहे ना, पहिलं त्याचं फळ देऊन टाका, बाकीचं आपलं आपण पाच बसू. आता यमराजाला कळना एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. नुसतं गगनगिरी नावाचाच हा महिमा आहे ना. हा महिमा कशाचा आहे? गगनगिरी नावाचाच हा महिमा आहे ना, बाकी कशाचा महिमा आहे? बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. तर काय त्याच्या नावाचा महिमा सांगता येईल महाराज? काहीच सांगू शकणार नाही. म्हणे ते एका नामाचं फळ द्या. यमराजाला कळलं नाही एका नामाचं फळ मी याला देऊ काय. म्हणजे आपल्याला कळत नाही ना, आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा बोला बोला ना. देवाचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा देवेंद्र. इंद्र, देवेंद्र, नरेंद्र हे सगळे एकाच राशीचे ते. बरोबर आहे ना. म्हणले चला याला इंद्राकडे घेऊन जाऊ. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणले यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? लक्ष देऊन ऐका आता. इंद्र म्हणे या नामाचं फळ मी देऊ? अरे या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी, देवेंद्राला बी, नरेंद्राला बी. या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली, याचं मोल मी करू? मला जमणार नाही. म्हणले मग ज्यानं जग निर्माण केलं त्या ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हणे. त्याला घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. कोण? हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या. इंद्र आणि यमराज कोणाकडे गेले? ब्रह्मदेवाकडे. म्हणले तुम्ही जग निर्माण करणारे आहात? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला काय द्यायचं सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं जग निर्माण करण्याचं ज्ञानच या नावाच्या तपामुळं मला मिळालं. अहम मेवा समे वागरे. मला या नामामुळंच हे ज्ञान मिळालेलं आहे. या नावाचं मोल मी करू शकत नाही. म्हणले आता काय करायचं? म्हणले आता जे रात्रंदिवस रामनाम घेतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव राम पूजी सदा. भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं. भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं.
शाम जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुबह न आए। महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाज रे हो। ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे। सर से तेरे बहती गंगा काम मेरा हो जाता चंगा। नाम तेरा जब लेता महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो। भगवान शंकरासारखं भोळं दैवत महाराजांची इच्छा होती ते मना म्हणून म्हणला भगवान शंकरासारखं भोळं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं नाही. गेले भगवान शंकराकडे कोण कोण? यमराज, एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या, इंद्र आणि ब्रह्मदेव. भगवान शंकराकडे गेले म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता. मावल्या हो इकडे लक्ष द्या. आत्या इकडे बघा. तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता. यानं एकदा रामनाम घेतलं याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं मी रात्रंदिवस रामनाम घेतो फळाच्या अपेक्षेने नाही रोहिदास बाबा, माझ्या आनंदासाठी. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाच. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. म्हणले मग आता काय करायचं? म्हणले आता आपल्याला जमणार नाही. मग ज्याचं नाव आहे त्याच्याकडे दीपक बुवा घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता रोहिदास बाबा हे एकदा रामनाम घेतलेलं बी ठरलं. ते म्हणे यार चौघायला मेळ लागणं म्हणजे याच्यात काहीतरी पावर आहे. ते म्हणे ओ सकाळपासून पाहिलो इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्हाला. इकडं चला तिकडं चला तिकडं चला. काय द्यायचं तर पटकन द्या चला मोकळं करा. कोणाला विचारता किती भरू किती भरू किती भरू. आपलं ते कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं. बरं अरे एवढा मोठा सप्ताह काय विचारायचं बरोबर आहे का नाही कुठं बरोबर आहे का नाही. ते म्हणले इथं चला तिथं चला तिथं चला. काय द्यायचं तर पटकन द्या आणि चला मोकळं करा. ते म्हणले बाबा हे देणं आमच्या हातात नाही. म्हणले मग ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाही. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. ते म्हणे आता मी येऊ शकत नाही. काय म्हणे? मी येऊ शकत नाही, मी चालू शकत नाही, सकाळपासून फिरवताय म्हणतोय मला. ते म्हणले अरे बाबा एकच ठिकाण राहिले आता चल. म्हणले मी येऊ शकत नाही. मग म्हणले तुला चालायचा कंटाळा आला का? म्हणे हो. मग पालखीत बसतो का? पालखीत बसतो. मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघांनी पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? ज्याचं नाव आहे त्याच्याकडं. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाही. ज्याचं नाव आहे त्याच्याकडं पालखी चालली. भगवंत सिंहासनावर बसले होते. समोरून भगवंतानं आलेली पालखी पाहिली आणि भगवंत आश्चर्यचकित झाले. म्हणजे खांदेकरीत जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. म्हणजे खांदेकरीत जर एवढे जबरदस्त आहे तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. अनुमान प्रमाण. म्हणले आता इथं बसून आपण उपयोग नाही. आपण 4 पावलं पालखीकडं गेलं पाहिजे. लक्ष द्या मावल्या. भगवंत उठले ना आडवे पालखीकडे चालत निघाले आणि या चौघांना पाहिलं. म्हणे यार याला तर आपण लहान समजू लागलो. बरोबर. अरे म्हणे याला तर आपण लहान समजू लागलो पण याला पाहिलं होतं देव उठून आला म्हणे. आणि देवाला वाटलं यांनी खांद्यावर घेतला म्हणलं हा किती मोठा आसन. मेळच नाही. भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणि आणून लक्ष द्या हाताला धरून आणलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं गेलं? म्हणे विचाराय आता शिल्लक काय राहिलं. अहो म्हणे याला खांद्यावर घेऊन आले हे कोण आहे? म्हणे याचंच मॅटर होतं. म्हणे याला खांद्यावर घेऊन आले हे कोण आहे? अहो म्हणे यानं एकदा तुमचं नाव घेतलं याचं फळ काय द्यावं हे आम्हा चौघाला कळना म्हणून तुमच्याकडे आणत होतो. हा चालायचा कंटाळा आला म्हणून याला पालखीत बसवलं. हा आमच्या खांद्यावर बसून तुमच्या पर्यंत आला आणि तुम्ही तर डायरेक्ट खुर्चीवरच नेऊन बसवला.
अजून याला फळ तरी काय देता, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या. मग ही देवाच्या नावात म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा कसा. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. मद बीत सगळं एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. लक्षात आलं माझं बोलणं. एक नाम माणसाला तारणार आहे, बाकी काही तारू शकत नाही. म्हणून म्हणतात राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. नामाची ताकद आहे म्हणून भगवन वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसासा 18 जना. अभंगाचा अर्थ जेवढं वेळात मला ॲडजस्ट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. रामगिरी बाबा माझ्या अगोदर आपल्याला मार्गदर्शन करत होते. मला किरण महाराजी म्हटले रामगिरी बाबा आले, म्हणलं त्यांना जेवढ्या वेळ बोलायचं तेवढ्या वेळ बोलू द्या, आपण कीर्तन कमी वेळ करू. पण मधला मार्ग किरण महाराजांनी आणि दीपक महाराजांनी काढला. म्हणले नाही तुम्ही 10-15 मिनटं वाढवलं तरी अडचण नाही, पण मोठा कार्यक्रम आहे, वेळेची मर्यादा आहे. नंतर डोकबाबांच्या रामाच्या मुखातून रामाची कथा आपल्याला ऐकायची आणि राम नावाची ताकद तुम्ही आताच पाहिली, बरोबर आहे ना. मग जास्त विलंब करणार नाही. पण हा स्वामी योगी महायोगी गगनगिरी महाराजांचा उत्सव, काहीतरी गगनगिरी बाबाचं माझ्यावर लक्ष असावं, कृपा असावी. नाही तर 7 दिवसाचा सप्ताह 3 वर्षाला येणार आणि 3ही वर्षी मला संधी मिळावी, हे निश्चित आमचं काहीतरी नातं असावं. गगनगिरी महाराजांची माझ्यावर काहीतरी कृपा असावी, नाही तर अशा उत्सवात कुणाला वाटत नाही कीर्तन करावं. पण आमचे किरण महाराज असतील, गगनगिरी भक्त परिवार असेल, इंदोरीकर बाबा असतील, या सगळ्यांचंच प्रेम आहे. आता मी लहान आहे, वयानं लहान आहे, त्याच्यामुळं माझ्यावर सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणून बस पांडुरंगाला याच्यापेक्षा दुसरं काय मागायचं. म्हणून इंदोरीकर बाबा असतील, दीपक महाराज, ही सगळीच मंडळी असतील, खूप प्रेम करणारी मंडळी आहे. आणि कमाल करतो मी इंदोरीकर महाराजांची आणि किरण महाराजांची. एवढं रात्रंदिवस प्रवास करणं सोपं नाही महाराज. मी तर इंदोरीकर बाबांना त्यांच्या घरी कीर्तन होतं तेव्हा म्हणलं तुमचं एवढं नाव असतं ना आपलं, कळून घ्या तुम्ही, आता लय मोठ्या सप्त्यात बोलता येत नाही ते, बरोबर आहे ना. पण त्यांनी मला एक उत्तर दिलं, म्हणे सानप महाराज. म्हणलं बाबा एक कीर्तन करा ना तुम्ही, एवढं पळायची काय गरज आहे तुम्हाला. अहो म्हटले मला 2 झाले तरी करमत नाही, 3 कीर्तनं केले तर मी कीर्तन केल्यासारखं वाटतंय म्हटलं, बरोबर आहे ना. 3 कीर्तनं केले आणि आपण पांडुरंगाला एकच मागू. संप्रदायाला खूप मोठ्या उंचीवर या माणसाने नेलं आणि याच जागेवर आपण त्याचा अनुभव घेतला. इथं याच जागेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी तर म्हणतो गुंजाळवाडीत एवढे मंत्री पहिल्यांदा आले असतील.
बरोबर आहे ना. गुंजाळवाडीत एवढे राजे पहिल्यांदा आले असतील. याच्या अगोदर एक सोहळा झाला, तो महाराजांच्या मुलीच्या विवाहाचा सोहळा, आणि इथं असंच बसायला सुद्धा जागा नव्हती. त्या उत्सवाला या महाराष्ट्रातले सगळे राजे आले, आणि याच जागेवर या उत्सवाला या महाराष्ट्रातले सगळे महाराजे आले. लक्षात, राजे आणि हे महाराजे सगळी मंडळी या ठिकाणी. म्हणून गुंजाळवाडी आता वाडी असून सगळीकडे फेमस झाली. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. पण आज महाराजांचं व्यसनमुक्तीमध्ये खूप मोठं काम आहे. ते आमचे हरिभक्त परायण अनेक युवकांना व्यसनापासून ज्यांनी दूर केलं ते आमचे आयुर्वेदाचार्य. मागच्याही कार्यक्रमाला माझ्या होते महाराज, आणि मला निमंत्रणही महाराजांनी दिलं होतं. आमचे बाळकृष्ण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या कार्यक्रमाला अहोरात्र कष्ट करणारी मंडळी, आमचे दिलीपराव शिंदे अण्णा, आबासाहेब थोरात आणि संजय महाराज देशमुख, आणि सगळे गगनगिरी महाराज शिष्य परिवार, अनेक गुंजाळवाडीकर ग्रामस्थ. इथं कोणी असं नावाच्या अपेक्षेने बसलेलं नाही, पण शिष्टाचार आहे. बरोबर आहे ना. एकच सांगेन मी तुम्हाला, हम नाम के प्रेमी नहीं है, हम गगनगिरी महाराज के नाम के प्रेमी आहे. मस्त. अच्छा, आम्हाला आमचं नाव घेतल्यापेक्षा आमच्या गुरुचं नाव घेतलेलं फार आवडतं. म्हणून महाराजांच्या आशीर्वादानं हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि मी जाता जाता सांगेन की ही कीर्तनाची वेळ नाही, तसं पाहिलं तर 4 ते 6 ही वेळ कीर्तनाची तशी नाहीच नियोजित, पण आज बसायला सुद्धा जागा नाही. हे माझ्या कीर्तनासाठी आलेली माणसं नाही, हे गगनगिरी बाबाच्या उत्सवासाठी आलेली माणसं आहे. आम्हाला कल्पना आहे, आमचा आवाका आम्हाला माहीत आहे महाराज. बरोबर आहे ना. त्याच्यामुळं हा सगळा गगनगिरी बाबांचा शिष्य परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी जाता जाता एकच सांगेल, सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा. सहकार्य कोणतं करा, तन मन आणि धन सगळंच लागणार आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही नाही दिलं तर राहणार आहे का, तुम्ही गेले तरी काही राहणार नाही. बरोबर आहे ना. पण आहेत तर द्या. बरोबर आहे ना, आहेत तर दिलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल, कोणी देवो ना देवो, मावल्या हो, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला देवानं दिलंय. मावल्या हो, तुम्हाला देवानं दिलंय. देवानं कोणा, देवा 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 भाऊ, हां देवा भाऊ, तुम्हाला देवानं दिलंय, तुम्ही देवाला द्या. 12 महिन्याची पगार तुम्हाला ठेवा, 1 महिन्याची उत्सवाला द्या. तुम्ही म्हणसाल 12 महिन्याची ठेवायची, मग द्यायची कोणत्या महिन्याची? जानेवारी महिन्यात डबल हप्ता पडला होता तो द्या. माझं सगळं द्या ना ते. बरोबर आहे ना, तेवढं तुम्ही द्या. बरोबर आहे ना. पण ह्या म्हणतील महाराज, आणि माझी देवेंद्रजीची चांगली ओळख आहे, तुम्ही 1 महिन्याची पगार दिली तर मी तुमची 2100 करायला सांगतो. मायच्यान कुठं नाही. आणि तुम्ही देऊ नका, पगारच बंद करायला लावतो. थांबा सर्वांनी या कार्यक्रमाला. पण यायचा गोंधळ झाला हो किरण बुवा. मागं शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या 1 महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? हां कळलं. ते ना आधार कार्डवर वय घेतलं वाढून. पत्रकार बंधू नवरा म्हणे, अरे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आता कार्डावर वय वाढवणं सोपं आहे, तोंडावर कसं वाढवणार? मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईक, आणि त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाही का? त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो उलट बोलतो त्या ताईला, ताई खरं आहे कार्ड, ताई खरं आहे कार्ड. तिला कळतं हे खोटं, याच्या ध्यानात आलं, ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडा ऐकल्याल, बापाची एसटी असल्यावानी करायला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग त्याला फाट. त्याला वाटतं बो हे लिहिलेलं आपल्याला काय करायचं. ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यायचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले.
उपजली मेली व्हायची. अरे अरे हा, जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना, वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दूरबुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी आता. हा, ज्या सगळ्यांना विनंती, चुकाच काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात. चांगल्या कामाला मदत करा. नाही तर काय चूक महाराज, महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. या उत्सवात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठं नियोजन करून दाखवावं. कळलं माझं बोल? याच्यापेक्षा मोठं नियोजन करून दाखवावं. एक वाक्य बोलो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. म्हणून चांगल्या कामाला सहकार्य करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, गातली अभय नरका जाणे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मला संधी दिली आपण सगळ्या कमिटीने, सगळ्या बाबाच्या शिष्य परिवाराने. मी तुमच्या आभार मानणार नाही, मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. आणि गगनगिरी महाराजांची अशीच कृपा माझ्यावर राहावी आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी गगनगिरी महाराजांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा उपस्थित सगळीच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. मी पहिल्यांदा सगळ्यांचा नाम उल्लेख केलेला आहे. मी तसं 6लाच थांबणार होतो राईट, पण मला किरण महाराज म्हणले 10 मिनटं वाढवा, 5-10 मिनटं वाढवा, म्हणून 6:15 बरोबर वाजलेले आहेत. जास्ती वेळ घेण्यात मजा नाही. आणि आता मी 3दा आलोच ना, अजून 2दा राहिलं. 5 वर्षाचं सरकार असतं. मी पुन्हा येईन पुढच्या पर्वाला पुन्हा, बरोबर आहे ना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. सूचना झाल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल खाली बसा, खाली बसा. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. कुणे वेळी कराक्ष महाराज महाराज तुम्ही उचारिला अधिकार म्यापुला. कराक्ष महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया बैठी. ज्ञानदेव तुकाराम मंडली गुरुदार विठ्ठल. खाली बसा. ज्ञानदेव तुकाराम 2 मिनिटं खाली बसा. महाराज की जय. महाराजांचा सन्मान घ्यायचा आहे. 2 मिनिटं खाली बसा मावशी, एक 2 मिनिटासाठी फक्त. अच्छा, या सुंदर कीर्तन सेवेला महाराजांनी ज्या ऊर्जेनं कीर्तन केलं आणि जेवढा आनंद कीर्तनात आपल्याला आला तेवढ्या टाळ्या वाजल्या नाही. एकदा जोरात टाळ्या वाजून महाराजांचे आभार व्यक्त करूयात. महाराज हे संगमनेर आहे, 5 नद्यांचा संगम आहे म्हणून संगमनेर नाव पडलं. तर ते माणसांचा संगम होणं साहजिक आहे. 3ऱ्या वर्षी तुम्ही आले तर पुढच्या पर्वात येणार का नाही इकडं आमचा माणूस. तर ह्यांचं प्रेम आहे, तर हे सगळे मायबापाचं प्रेम आहे म्हणून. आणि महाराजांचा सन्मान करण्यासाठी आपल्या सप्ताह कमिटीच्या वतीने कपिलजी पवार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करावा. दिलीपरावजी शिंदेसाहेब, बाबासाहेबजी थोरात यांना विनंती करतो आपणही पुढे यावं. महाराष्ट्रात पवारांशिवाय काही होत नाही म्हणून तुमचा सत्कार पवारांना. आणखी एक सत्कार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुर्वेदाचार्य डॉक्टर बाळकृष्णजी महाराज कोंडारकर बाबा या निमित्ताने उपस्थित मवशी संस्थांचे बाळकृष्णजी महाराज कोंडार यांचा सन्मान मी सन्माननीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमपूज्य गगनगिरी महाराजांचे नातू गोविंदराजी आणि आजच्या या कीर्तन सेवेला सुंदर साथ हार्मोनियमची विनोदजी राऊत सरांची लाभली, त्यांचे धन्यवाद. महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांचे नातू गोविंदरावजी साहेब आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आता जवळजवळ 6:30 वाजत आलेत. एक 15 मिनिटांचा ब्रेक आणि 6:45 वाजता आरतीला सुरुवात होईल. त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे
7:15 वाजता सगळ्यांनी पुन्हा या कथा मंडपमध्ये येऊन बसायचं आहे. महाराज वेळेवरती येणार आणि वेळेवरती आरती होऊन कथेला सुरुवात होईल. त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे, 6:30 वाजत आले, एक 15-20 मिनिटांचा फक्त ब्रेक आणि आपण फ्रेश होऊन कुणाला जेवण करायचं असेल तर आपण भोजन मंडप सुरू आहे. कृषी प्रदर्शन, गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि खरेदी तिथे सुरू आहे. सगळ्या भाविकांना, आलेल्या शेतकरी बांधवांना विनंती असेल आपण सगळ्यांनी तिथेही भेट द्यावी आणि बरोबर 6:15 वाजता पुन्हा सगळ्यांनी या कथा मंडपमध्ये उपस्थित राहावं. सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी स्टेजच्या खाली जावं, कथेची तयारी करायची आहे. या निमित्ताने सागरजी वागचौरे या ठिकाणी उपस्थित आहे, कळस कृषी प्रदर्शनाचे मुख्य संयोजक, आणि आपल्या कृषी प्रदर्शनातही त्यांची खूप मोठी मदत लाभली. त्यांचंही स्वागत, आभार.